नमस्कार सखींनो, आपण दीप अमावस्येबद्दल आज बोलणार आहोत. तर दीप अमावस्येला काय करावं आणि काय करू नये, काय टाळावं आणि काय करावं, तर ह्या गोष्टी आज आपण बोलणार आहोत. तर दीप अमावस्या का साजरी केली जाते हे सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु आपण काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. तर दिवे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दिवे धुतल्यानंतर ते दिवे आपल्याला पाटावर ठेवायचे आहेत. त्या दिवशी त्या दिव्यांवर आपल्याला वात लावायची नाही आहे. आता वात लावताना वात तेलाची लावायची की तुपाची लावायची हा पण एक संभ्रम आहे, ते आपण पुढे बोलणारच आहोत त्या वातीबद्दल. आणि त्या दिवशी दिवे धुतल्यानंतर स्वच्छ दिवे धुवायचे. गावाकडे तर काही ठिकाणी टोपली, सूप हे सुद्धा धुण्याची प्रथा आहे. जुन्या आपले कंदिलं असतील, जुने वापरण्याचे जे साहित्य असेल, चिमण्या असतील, कंदिलं असतील, हे सुद्धा धुतलं जातं. त्या अमावस्येला सगळी इडापिडा घरातली काढली जाते. घराला जर जाळं जळमटं असेल तर ते स्वच्छ सगळं करायचं आहे. जर तुम्ही घरावर जुना कोहळा लावला असेल तर तो कोहळासुद्धा तुम्हाला काढून नवीन दुसरा कोहळा लावायचा आहे. तर अशा पद्धतीने ही अमावस्या जी आहे तर हिला लोक गटारी अमावस्या म्हणतात. तर असं कोणीही म्हणू नये, ही गटारी अमावस्या नाही, तर ही आपल्याला अंधाराकडून उजेडात नेणारी अशी दीप अमावस्या आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये दिव्यांची पूजा करा, छान स्वच्छ दिवे धुवा. तुमच्या घराला जाळं जळमटं कुठे लागलं असेल तर ते काढून टाका. उंबरठा तुमचा शेण गोमूत्र याच्यानेच सारवा, जर तुम्ही गावाकडे असाल तर. नाहीतर जर तुम्ही शहरात असाल तर गाईच्या गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून त्या हळदीचं लिंपण त्या उंबरठ्याला द्या आणि छान सुशोभित रांगोळी काढा आणि त्या ठिकाणी एक कणकेचा दिवा लावा. तर कणकेच्या दिव्यामध्ये वात कुठली असावी, तेलाची असावी की तुपाची असावी, तर लांब वातीचा दिवा असला पाहिजे आणि ती तेलाची वात असली पाहिजे. तेलाच्या वातीचाच आज आपल्याला दीपप्रज्वलन करायचं आहे आणि आपल्याला कणकेचे 11 दिवे करायचे आहेत. कणकेचे 11 दिवे का करायचे आहेत? कारण की आपण दिव्याला वंशाचा दिवा म्हणून आपण संबोधित करतो. आपल्या लेकराला आपण वंशाचा दिवा म्हणून संबोधित करतो. तर याच्या मागची एक कथा अशी आहे की ज्या वेळेला यमुनेच्या काठावर गायी पाणी प्यायला जात होत्या आणि गायी पाणी प्यायला जात असताना तर गायी त्या ठिकाणी मरण पावल्या. तर मरण का पावल्या गायी, तर याचा शोध श्रीकृष्णांनी लावला. श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी कालिया मर्दन होता. तर त्या कालिया मर्दनाला श्रीकृष्णांनी वध करून हरवले आणि त्याला सांगितले की तू ह्या जेवढ्या गायी आहेत तेवढ्या गायी तू जिवंत करायच्या आहेत. पूर्ण जेवढं नगरी होती, जेवढी द्वापार नगरी होती ती सगळी नाराज होती. सगळे चिंतेत होते की आपल्या गायी मरतायत. सगळे गोकुळवासीय नाराज होते. सगळ्यांना दुःख होत होतं की आपल्या दुभत्या गायी मरतायत. तर श्रीकृष्णांनी त्यावेळेला त्या गायी जिवंत केल्या आणि कालिया मर्दनाचा वध केला. म्हणून पूर्ण गोकुळात श्रीकृष्णाला छान त्याची औक्षण केली. दिव्याने प्रत्येक गवळणीने त्यांची औक्षण केली आणि तो दिवस होता दीप अमावस्येचा. म्हणून त्या दिवसापासून ही दीप अमावस्या अशी साजरी करते. अशी आपली एक आध्यात्मिक त्याला एक वारसा आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाने त्या गायींचा पुनर्जन्म केला आणि पूर्ण गोकुळनगरी जी होती तर सगळ्या गवळणी खुश झाल्या. सगळे लोक गावातले खुश झाले आणि मग श्रीकृष्णाची त्या ठिकाणी औक्षण करण्यात आली आणि मग त्या औक्षणीचा दिवस होता दीप अमावस्येचा. अशी ही कथा आहे. म्हणून आपण दीप अमावस्येला अजून काय काय करू शकतो ते आपण पुढे ऐकतोच आहे. हळद, मीठ, लिंबू आणि थोडं गोमूत्र ह्या 4 गोष्टी टाकून आपल्याला घरं स्वच्छ पुसायचे आहेत. घराचा कानाकोपरा पुसायचा आहे. देवघर जे आहे तर ते उद्या तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. कारण की उद्या आपला पवित्र महिना श्रावण महिना सुरू होत आहे. आपण देवधर्म करतो. श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासातील देव काही आपल्या पृथ्वीतलावर येत असतात आणि त्यावेळेस देवजागृती होत असते. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि असं सगळा आपला हा पहिला सण श्रावण महिन्यातला दीप अमावस्येचा तो आपल्याला साजरा करायचा आहे. तर आता
काय करू नये याच्यावर आपण बोलणार आहोत. तर दीप अमावस्येला का करू नये, तर दीप अमावस्येच्या दिवशी घरामध्ये किरकिर भांडण नसावी, कोणाशी डोकं लावायचं नाही, शेजाऱ्यांशी भांडायचं नाही. एखाद्या वेळेस जर तुमचे शेजारी जे आहेत तर ते काही ना काही कशावरून तरी कुरबुर करतील आणि ते भांडण उकरून काढतील, तर त्यावेळेस कृपा करून तुम्ही ती भांडणं घेऊ नका किंवा त्या लोकांच्या समोरही जाऊ नका. जर ती लोक भांडणं घेत असतील तर त्या दिवशी शांतता ठेवा, कारण की तो दिवस प्रचंड मोठा दिवस आहे आणि त्या दिवशी जर आपण अशी भांडणं केली किंवा अशा पद्धतीने वाद केले तर आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी, त्याच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी एकत्र होऊन आपल्या घरात पुन्हा भांडणं सुरू होतात, पुन्हा वाद सुरू होतात आणि मग हे वर्षभर वाद भांडणं याच्यामध्ये आपले दिवस जातात. दुसरी एक गोष्ट काय करू नये, तर आपण परान्न त्या दिवशी टाळायचं आहे. परान्न का टाळायचं आहे, तर त्या दिवशी कोणी जर आपल्याला म्हटलं की बाई गं खा आणि हे आमच्याकडचा प्रसाद आहे, आमच्याकडची खीर आहे, आमच्याकडचे लाया फुटाणे आहेत, तर असं कोणी जर दिलं तर त्या दिवशी शक्यतो टाळायचं आहे. कारण की त्या दिवशी जरी चांगली लोक असली तरी पण त्यांच्याकडचा अमावस्येचा प्रसाद आपल्याला टाळायचा आहे. का टाळायचा आहे, तर आपले जे काही सत्कर्म आहेत तर ते समोरच्याच्या पदरी पडतात, म्हणून परान्न टाळावं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही हॉटेलमध्ये राहतो, इकडे राहतो, तिकडे राहतो, तर मग ते कसं, त्याच्या मोबदल्या आपण त्यांना पैसे पे करतो म्हणून आपण ते खात असतो. परान्न म्हणजे काय, कोणी हातावर जर ठेवलं आपल्या की घ्या हा प्रसाद, घ्या हे जेवण, आमच्याकडची आता अमावस्येला काही ठिकाणी डाळवट्टी करण्याची प्रथा आहे, तर मग ते खा, कारण तळणाचा शेवटचा दिवस असतो. कोणी गोड पुऱ्या करतं, तिखट पुऱ्या करतं, आषाढाचा शेवटचा दिवस असल्या कारणाने, तर ते आपल्याला टाळायचं आहे. मात्र तुम्ही बाहेर जेवण करत असाल, बाहेरगावी असाल, कुठे तुम्ही हॉटेलवर, लॉजवर कुठे राहत असाल, शिक्षणासाठी तुम्ही बाहेर गेले असाल, तर बाहेरचं अन्न खायला हरकत नाही, पण त्या ठिकाणी तुम्ही त्याचे पैसे पे करतात आणि मग तुम्ही ते खातायत. आता दुसरी गोष्ट एक महत्त्वाची करायची आहे, तर तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाची मोहरी तुमच्या उजव्या हातात तुम्हाला घ्यायची आहे. एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा अथर्व वेद युक्त वल्गा सुक्त म्हणायचं आहे. आणि ते म्हटल्यानंतर ती मोहरी आपल्या घराला ओवाळून टाकून द्यायची आहे, कुठेतरी 4 कोपऱ्यांना ती टाकायची आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे, तर आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे. तर नारळाचा उतारा कसा करायचा, तर नारळाचं पूर्ण शेंडीपर्यंतचा भाग जो असतो तो समोरून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे नारळाचा जो खोडाकडचा भाग असतो तो आपल्याकडे घ्यायचा आहे. आणि त्यावेळेला आपल्या घरावरून आपण 7 वेळा, जशी आपण दृष्ट काढतो त्याप्रमाणे आपल्या घरावरून 7 वेळा दृष्ट काढायची आहे. परंतु ती दृष्ट काढण्याच्या आधी नारळावर आपल्याला त्रिशूळ काढून घ्यायचं आहे. स्वामींचा जप करा 7 वेळा, देवीचा जप करा, कुलदेवतेचा जप करा, कुठलाही जप करा आणि तो नारळाचा उतारा करायचा आहे. तसंच तुमचं दुकान, कंपनी, वाहन जे काही असेल त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा हा उतारा करायचा आहे. मात्र वाहनाचा उतारा करत असताना वाहन आपल्याला चालू करून मग उतारा करायचा आहे. चालू करत असताना सावधगिरी ही घ्यायची की तुम्ही एक्सिलेटरवर पाय दिला गेला नाही पाहिजे, तर त्या ठिकाणी फक्त वाहन चालू करायचं आहे. ही काळजी मात्र अगदी निगुतीने घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा झाला नारळाचा उतारा, मोहरीचा उतारा. आणि दुसरा जो आहे, तर आपल्याला जर तुम्हाला उद्याच्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, जर शक्य झालं तर कर्पूर होम करा. तर कर्पूर होम कशावर करायचा आहे, तर नारळाची शेंडी काढून ती नारळाला शेंडी राहू द्यायची आहे आणि शेंडीचा भाग जो आहे तो देवाकडे घ्यायचा आहे आणि 7 वेळा त्याच्यावर कापूर टाकायचा आहे, एक एक करून. त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा मग गायत्री मंत्राचा जप करा. अशा पद्धतीने तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. मग ते नारळ जे आहे ते जोपर्यंत पुरेल तोपर्यंत पुरू द्यायचं आहे. पुढच्या अमावस्येला पुन्हा करा. असं नाही की ह्या अमावस्येला घेतलं म्हणून पुढच्या अमावस्येला पण घेतलं पाहिजे, असं नाही आहे. तेच नारळ, परंतु ते नारळ जर ब्रेक झालं किंवा तडा गेला, मात्र त्यावेळेला तुम्हाला ते नारळ टाकून द्यायचं आहे. वाहत्या पाण्यात टाका, कुठेतरी नदी नाल्यामध्ये ते नारळ टाकून द्यायचं आहे आणि नवीन पुन्हा दुसऱ्या अमावस्येला हे पुन्हा नारळ घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. याच्याने आपल्या लेकरांना छान सुबुद्धी प्राप्त होते, घरात छान वातावरण निर्माण होतं आणि
दुसरी गोष्ट, आपण जे कणकेचे दिवे करणार आहोत तर ते दिवे आपल्याला एक दिवा जो आहे कणकेचा तो दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. दक्षिणेस का ठेवायचा आहे? कारण की त्या ठिकाणी पितरांचं स्थान असतं. पितरांना कणकेचा दिवा लावल्यामुळे त्यांना शांती लाभते आणि त्यांचा वरदहस्त आपल्यावर असतो. ते जर काही अगदी उपवाशी असतील किंवा मग त्यांचा आत्मा तृप्त झालेला नसेल तर त्या दिवशी आत्मा त्यांचा तृप्त होतो आणि आपल्या लेकराबाळांना त्यांचा आशीर्वाद छान लाभतो. तर हे आपल्याला करायचं आहे. आणि दुसरं, आपल्या लेकरांवरून आपल्याला कणकेचा दिवा उतरवून टाकायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, काळी जर तुमच्याकडे उडदाचे दाणे असतील आणि खडा मीठ असेल तर ते 7 वेळा आपल्या लेकरांवरून उतरवून वाहत्या पाण्यात आपल्याला ते सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने दीप अमावस्या ही अगदी पॉवरफुल अशी अमावस्या आहे. चातुर्मासातली सगळ्यात महत्त्वपूर्ण अमावस्या ही मानली जाते आणि श्रावण महिन्यातली सगळ्यात पवित्र अशी ही अमावस्या आहे. याला देवदिकांपासून खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जर ह्या गोष्टी आपण पाळल्या, नित्यनियम थोडे थोडे आपल्या घरातल्याच गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आपण छान निगुतीने जपल्या तर परमेश्वर नक्कीच आपलासा होतो आणि देवाची आपल्यावर कृपा होते. दर रोज श्रावण महिन्याचं, प्रत्येक दिवसाचं श्रावण महिन्यामध्ये काही ना काही महत्त्व आहे. तर ते महत्त्व दररोज आपण काय केलं पाहिजे, तर शुक्रवारचं महत्त्व आहे, शनिवारचं महत्त्व आहे, रविवारचं महत्त्व आहे. हे जे काही महत्त्व आहे हे आपण अपलोड करणारच आहोत. तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आणि दिवा मात्र तेलाचा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी हा दीप प्रज्वलित करायचा आहे. आता दिव्याला नैवेद्य कुठला दाखवायचा, तर आपल्याला दिव्याला नैवेद्य जर तुम्हाला शक्य असेल तर लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवा, नाही तर मग गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा. ज्यांच्याकडे ह्या अमावस्येला जी प्रथा असेल नैवेद्य पान करण्याची, तर त्या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. असं नाही की ज्याने जे सांगितलं ते करायचं, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी सांगितल्या आत्ताच, त्या गोष्टी मात्र तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. तर त्या गोष्टी कुठल्या पुन्हा एकदा सांगते. घरं पुसताना घरामध्ये लिंबू, मीठ, गोमूत्र, हळद याच्याने घरं पुसायचे आहेत. उंबरठा जो आहे तर गाईच्या गोमूत्राने आपल्याला उंबरठा छान लिंपून घ्यायचा आहे, त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. दक्षिण दिशेला न चुकता आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे. लेकरांवरून जाडमीठ आणि उडदाचे दाणे उतरवून टाकायचे आहेत. कुण्या गोरगरिबाला आपल्याला दान करायचं आहे. चांगल्या स्थितीतले कपडे द्या, कुणाला 50 रुपये द्या, कुणाला 100 रुपये द्या. तर अशा पद्धतीचं दान करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी